आजचा विषय हा सगळ्यांचा आवडता आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो म्हणजे उपाय. आज आपण समजून घेणार आहोत की उपाय काम का करत नाहीत. उपायांच्या बाबतीत असलेले काही गैरसमज दूर करण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे आपण ज्योतिषशास्त्र त्याच्या प्राचीन मूळ स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्यवाणी करण्याचं किंवा प्रेडिक्शन करण्याचं साधन असा कुठेही उल्लेख नाही. तर ज्योतिष म्हणजे स्वतःला ओळखण्याचं माध्यम, सेल्फ अवेअरनेस टूल असं म्हटलं गेलंय. आत्मज्ञान आणि विवेक जागृत करणारे शास्त्र ही ज्योतिषशास्त्राची खरी ओळख आहे. आणि आपली जन्मकुंडली म्हणजे आपल्या आत्म्याचा, आपल्या आयुष्याचा, आपल्या कर्माचा नकाशा असं म्हटलं गेलंय. याच ज्योतिषशास्त्राचा आपल्या जन्मकुंडलीचा योग्य प्रकारे कसा वापर करायचा, ग्रहस्थितींचा आपल्यावर सायकोलॉजिकल इफेक्ट काय होतो, आपण काय करायला पाहिजे, आपल्याकडनं काय करणं अपेक्षित आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तुम्हाला तुमची स्वतःचीच नव्याने ओळख होईल आणि तुमच्या आयुष्याला योग्य मार्ग मिळेल. मुक्ती हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं हा माझा उद्देश आहे. तर सुरू करूयात आजच्या विषयाला. उपाय हे बहुतेक वेळा ग्रहदोष, नक्षत्र दोष किंवा पितृदोष अशा प्रकारच्या कुंडलीतल्या दोषांवर दिलेले उपाय असतात. उपाय म्हणजे बाह्य उपाय योजना, आपल्या समस्या ताबडतोब मिटवण्याचा बाहेरून केलेला प्रयत्न. उपाय केल्यामुळे व्यक्तीला टेम्पररी आराम मिळतो, परंतु त्या दुःखाचा, त्या समस्येचा समूळ नाश होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपाय काम का करत नाहीत याची काही मुख्य कारणं समजून घेणार आहोत. उपाय काम का करत नाहीत याचा अभ्यास करताना सगळ्यात प्रमुख कारण जे समोर येतं ते म्हणजे आत्मजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेसचा अभाव. समस्येचं मूळ कारण समजून न घेणं, समस्या का आली आहे, एखादी घटना आपल्या आयुष्यात का घडतीये हे समजून न घेणं. भागवत पुराणात असं म्हटलंय, सर्वम कर्मणी मानवस्य फलम चित्त नैव भवती. म्हणजे काय तर कर्माचं फळ हे मनाच्या जागरूकतेवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीने पैसे मिळावे म्हणून भरपूर उपाय केले, पण स्वतःच्या वर्तनात बदल केला नाही, स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही, आपल्या आवडीनिवडींमध्ये बदल केला नाही, तर उपाय करूनही काहीही उपयोग नाही. कारण उपायामुळे थोडेफार पैसे त्या व्यक्तीच्या हातात आले तरी सुद्धा सरते शेवटी त्याच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. आणि मग परत बॅक टू पॅव्हिलियन, परत दुसरा उपाय. म्हणजेच उपाय तर केले परंतु मन जागृत नसेल, व्यक्ती स्वतः बदलली नाही, समस्येचं मूळ कारण समजून घेतलं नाही, तर त्या उपायाचा काहीही उपयोग होत नाही. अथर्व वेदात स्पष्ट म्हटलंय की यह कर्म कुर्वन्ति न चेतसा तस्य उपायो न फलेती. याचा अर्थ काय तर जी व्यक्ती ध्यानपूर्वक, समजूतदारीने आणि आत्मजागरूकतेने कर्म करत नाही, त्याचे उपाय फळ देत नाहीत. दुसरं कारण जे समोर येतं ते म्हणजे योग्य वेळ किंवा योग न मिळणे. प्राचीन ज्योतिष सूत्रांमध्ये उपाय करण्याच्या वेळेला खूप महत्व दिलंय, प्राधान्य दिलंय. कुठलाही उपाय कधीही करून चालत नाही. जर ग्रहयोग किंवा कालयोग अनुकूल नसेल तर तो उपाय परिणाम देत नाही, त्याचं योग्य ते फळ मिळत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर शनी दोषासाठी शक्यतो शनिवारी काही उपाय करायला सांगितले जातात. परंतु एखादी व्यक्ती म्हणते की मला शनिवारी वेळ मिळत नाही, मी रविवारी करतो, तर ते चालेल का? करायला मनाई नाही, परंतु त्या उपायांचे जे फळ मिळणं अपेक्षित आहे त्या प्रमाणात ते मिळत नाही, त्याचे परिणाम कमी होतात. काही विशिष्ट पूजा, साधना आपल्याला करायला सांगितल्या जातात आणि ती सुरुवात करण्याची विशिष्ट वेळ, विशिष्ट दिवसही सांगितला जातो, कारण त्या वेळेला खूप महत्व असतं. अजून एक सगळ्यात कॉमन रिझन जे पुढे येतं ते म्हणजे श्रद्धा आणि निष्ठेचा अभाव. गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतः सांगितलंय की श्रद्धावान कर्मणी फलती, म्हणजेच संपूर्ण श्रद्धेने केलेल्या कर्माचंच फळ मिळतं. अनेक वेळा व्यक्ती खूप उत्साहामध्ये एखादा उपाय करायला सुरुवात करते. समजा एखाद्याने त्याला सांगितलंय की बाबा हा मंत्र आहे आणि या मंत्राचा रोज 108 वेळा तू जाप कर म्हणजे तुला फरक पडेल. सुरुवातीचे काही दिवस ती व्यक्ती अतिशय उत्साहाने, श्रद्धापूर्वक त्या मंत्राचा जाप करते, परंतु कालांतराने जसजसे दिवस पुढे जातात तसतसं त्याची त्या मंत्रावरची श्रद्धा हळूहळू कमी होत जाते. हळूहळू त्याच्या मनात मग शंका यायला लागते.
त्याचा प्रामाणिकपणा कमी होतो आणि इथेच उपाय काम करणं बंद करतात. उपायांचं परिणाम येणं बंद होतं. इथे एक गोष्ट समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे, की उपाय म्हणजे केवळ बाहेरून घेतलेली मदत आहे. खरी ताकद तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. उपाय म्हणजे तात्पुरते औषध, परंतु जर आत्मजागरूकता, स्वतःची जबाबदारी आणि मानसिक शुद्धता नसेल, तर उपाय फळ देत नाहीत. खरा वास्तविक बदल हा तुमच्या अंतःकरणातून होतो. उपाय हे फक्त सपोर्टिंग रोलचे म्हणजे समर्थन देण्याचं काम करतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन, वर्तन, जबाबदारी आणि कर्म बदलणार नाही, तोपर्यंत कुठलाही उपाय काम करणार नाही. हा थोड्या वेळासाठी तुम्हाला आराम जरूर मिळेल, परंतु त्या दुःखाचा, त्या समस्येचा समूळ नाश होणार नाही. आणि मग कालांतराने पुन्हा तेच दुःख आणि त्याच घटना पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतील. श्री स्वामी समर्थ.